तर मग मंडळी, काय म्हणते आरोग्य? मजेत ना? आज आपण अशी भाजी बनवणार आहे ती सहसा बाजारामध्ये उपलब्ध होत नाही आणि दिसली तर लोक म्हणतात ही भाजी कशाची. या भाजीचे भरपूर फायदे आहेत. भाजी मिळते की नाही हे बघण्यासाठी तुम्हीही बाजार शोधायला फिरसाल. 1 वाटी तुरीची डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची. बनवणार आहे आपण आरोग्यदायी चंदन बटव्याची भाजी. चंदन बटव्याची भाजी मला मिळाली. मी कोणताही विचार न करता ही भाजी घरी आणली. भाजी चवीला डाळ भाजीपेक्षाही भारी लागते. डाळीमध्ये थोडी हळद आणि कट केलेला सांबार, थोडे पाणी टाकायचे आणि अजून हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. लसणाचा तो खमंग सुवास आणि मिरचीचा झणझणीतपणा. स्वच्छ धुतलेली चंदन बटव्याची भाजी टाकायची आणि वरतून थोडी कांद्याची पात असेल तर टाकायची किंवा कट केलेला कांदा वापरला तरी चालेल. गॅस पेटवा, गॅसवर पातेलं ठेवा आणि 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून होऊ द्या. 15 मिनिटांमध्ये आपली भाजी मऊ एकदम शिजून येणार. डाळभाजी तर शिजली. आता या भाजीला खरी चव येण्यासाठी काय लागणार? फोडणी. भाजीला 4 पट चव देणारी फोडणी कशी द्यायची ते बघा आता. गॅस पेटला, गॅसवर कढई गेली. कढईमध्ये 2 चमच इतके तेल टाकले. तेल कडकडीत करून घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यात टाकायची मोहरी. मोहरी थोडी तडतडली ना त्यात टाकायचं थोडं जिरं. मग टाकायची हिरवी मिरची आणि लाल मिरची. मंद आचेवर हे सर्व छान परतून घ्या. आता यात टाका मस्त बारीक चिरलेला एक कांदा. कांदा मंद आचेवर लालसर होईपर्यंत परतात. त्यात टाका भरपूर लसणाची पेस्ट. लसणाचा वास फोडणीत मस्त आला पाहिजे. लसूण पेस्ट मस्त सोनेरी होऊ द्या. कांद्याची पात असेल तर टाका. तुमच्याकडे नाही ना तर नका टाकू, पण असेल तर नक्की टाका, चव छान लागेल. आणि यात चवीप्रमाणे चटणी, मीठ, हळद टाकायची. मंद आचेवर छान परतून घ्यायचं. आता मग काय, पण मगाशी शिजवून ठेवलेली डाळ आणि भाजी यात टाकायची. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. खरं सांगायचं तर या भाजीचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहे. मी तुम्हाला नक्की शेअर करणार. पण आपण ही भाजी बनवली ती खूप चविष्ट आणि साधी आहे. तर या भाजीला मस्त उकळी येऊ द्या. उकळी आली की वरतून हिरवीगार कोथिंबीर टाका. ज्यांना नेहमी पोट साफ होत नाही, गॅसेचा त्रास होतो, त्यांनी ही भाजी नेहमी खाल्ली पाहिजे. या अभ्यासामध्ये असे दिसून आले, चंदन बटवा या भाजीत असे घटक असतात की ते कॅन्सरच्या पेशी वाढवण्यास रोखतात. यात व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट भरपूर आहेत. या भाजीमुळे इम्युनिटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. या भाजीमध्ये लोह भरपूर आहेत. खरं तर ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे ही भाजी त्यांनी कमी खावी. लाईक आणि सबस्क्राईब. पुन्हा भेटू.